माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय नामदार श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय नामदार श्रीमती सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय नामदार श्री चंद्रशेखर बावनकुळेसह महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशाप्रमाणे महसूल विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजोत्सव समाधान शिबिर अभियान टप्पा 1 ची घोषणा करण्यात आली. त्या अनुषंगाने माणगाव तालुक्यामध्ये प्रत्येक मंडळ स्तरावर शिबिरांचं आयोजन करण्यात आलं. त्या अनुषंगाने दिनांक 1 मार्च 2026 दिनांक 9 मार्च 2026 या कालावधीमध्ये माणगाव तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी, सर्व ग्राम महसूल अधिकारी व तहसील कार्यालय माणगाव येथील अधिकारी कर्मचारी यांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन गाव भेटीद्वारे अभियानाबाबत जनजागृती करून लोकांचे अर्ज प्राप्त करून घेतले. तसेच शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या दाखल्यांसाठी प्रत्येक शाळेत जाऊन दाखल्यांसाठी अर्ज प्राप्त करून घेतले. शुक्रवार दिनांक 10 एप्रिल रोजी मंडळ वेळे अंतर्गत जिल्हा परिषद शाळा वेळ येथे शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. सदर शिबिराच्या वेळी माननीय श्री विलास शिंदे, सभापती पंचायत समिती माणगाव यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सदर अभियानाबाबत मार्गदर्शन केलं. तसेच महसूल विभागाच्या स्तुत्य उपक्रमांबद्दल महसूल विभागाचं अभिनंदन केलं. सर्व लाभार्थ्यांना या शिबिराचा लाभ घेण्यासाठी आवाहन केलं. सदर शिबिरामध्ये माणगाव तालुक्यातील महसूल विभागामार्फत व इतर शासकीय विभागामार्फत त्यांच्याकडे सेवा नागरिकांना देण्यात आलं. महसूल विभागामार्फत 45 उत्पन्नाचे दाखले, 50 जातीचे दाखले वाटप करण्यात आले. तसेच जिवंत सातबारा अंतर्गत मयत व्यक्तीच्या वारसांची नोंद घेऊन व प्रलंबित फेरफार नोंदी निर्गत करून 58 लाभार्थ्यांना शिबिर ठिकाणी डिजिटल सातबारा व 8 वाटप करण्यात आलं. 12 फेरफार निकाली काढण्यात आले. 30 लाभार्थ्यांचे आधार दुरुस्ती व 2 लाभार्थ्यांचे नवीन आधार कार्ड करिता नोंदणी करण्यात आली. 20 लाभार्थ्यांचा ॲग्रेस टॅगकरिता ऑनलाईन मंजुरी देण्यात आली. तसेच नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिकांना अनुदान वाटपासाठी एकूण 68 नागरिकांची KYC पूर्ण करण्यात आली. तसेच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत 50 लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 125 लाभार्थ्यांचा आयुष्यमान भारत कार्डसाठी नोंदणी करण्यात आली. भूमी अभिलेख कार्यालय माणगाव यांच्या मार्फत सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या विभागाच्या योजनांबाबत माहिती देण्यात आली. तसेच पंचायत समिती पशुसंवर्धन विभागामार्फत सर्व लाभार्थ्यांना त्यांचे विभागाच्या योजनांबाबत माहिती देण्यात आली. तालुका कृषी कार्यालयामार्फत PM किसान योजनेच्या 40 लाभार्थ्यांचे KYC पूर्ण करण्यात आली. 8 लाभार्थ्यांचे फळबाग लागवडी संदर्भात फॉर्म भरून घेण्यात आले. महिला व बालकल्याण विभागांमार्फत गरोदर माता यांना बेबी केअर किट वाटप करण्यात आलं. माणगाव तहसील कार्यालय पुरवठा विभाग यांच्यामार्फत शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या. पंचायत समिती माणगाव यांच्यामार्फत 20 घरकुल लाभार्थी यांना घरकुलाचं प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं. माणगाव तहसील कार्यालय यांच्यामार्फत 40 संजय गांधी लाभार्थी यांना लाभ देण्यात आला. लक्ष्मी आय केअर ट्रस्ट पनवेल यांच्या वतीने 225 नेत्र तपासणी करण्यात आल्या. तसेच BC जिंदाल ट्रस्ट यांच्यामार्फत 30 लाभार्थी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सदर शिबिरास माननीय श्री विलास शिंदे, सभापती पंचायत समिती माणगाव, माननीय श्री विपिन लोकरे, तहसीलदार श्री अरविंद घेमुड, महसूल नायब तहसीलदार माणगाव श्री सुधीर यादव, निवडणूक नायब तहसीलदार माणगाव श्री राहुल शितोळे, पुरवठा निरीक्षण अधिकारी माणगाव, नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य श्री अक्षय जाधव, श्री गणेश सोनार, उपाध्यक्ष भूमी अभिलेख माणगाव श्रीमती दीपाली पुरी, तालुका आरोग्य अधिकारी माणगाव, तसेच वेळे विभागातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, वेळे विभागातील सामाजिक कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, पत्रकार बांधव, माणगाव तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी, माणगाव तालुका प्रशासनातील कर्मचारी, वेळे पाटणूस विभागातील सर्व महिला बचत गट, माणगाव तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.